हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? तर दिवाळीमध्ये घरात बसून बसून मुलांना इतकं बोर झालेलं आहे ना, त्यामुळे म्हणलं चला मॉलमध्ये फिरवून आणूयात परीला. आणि यावेळेस ओरियन मॉलमध्ये ना सिंधुदुर्ग किल्ला त्याची सगळी थीम त्यांनी केलेली, इतकं छान डेकोरेशन केले ना. खूप जणं जाऊन आलेत, खूप जणांच्या स्टेटसला मी बघितलं. म्हणलं चला आपण पण परीला दाखवून आणूयात, कारण फटाके वाजवून फराळ खाऊन इतकं बोर झाले ना तिला घरामध्ये. आणि दादा दीदी पण गावाला गेलेत, त्यामुळे जास्तच बोर होते तिला. तर तिला सगळा किल्ला दाखवला. इथली लायटिंग तर इतकी मस्त होती ना. खूप छान डेकोरेशन करतात बरं का. प्रत्येक वेळेस वेगवेगळी थीम असते. या मॉलमध्ये आम्ही खूपदा मूवी बघायला सुद्धा येतो, पण खूप महिने झाले आम्ही आलोच नाही. आणि परीला ना ही ट्रेन दिसली आणि तिला या ट्रेनमध्ये बसायचं होतं. ती कधीच या ट्रेनमध्ये नाही बसली आणि त्यांनी चक्क ₹150 चार्जेस सांगितले. म्हणलं चला आता मी पण बसणार आहे, कारण मी सुद्धा कधी नाही बसले. हो, मी सुद्धा लहानच आहे आणि माझी मुलगीसुद्धा लहान आहे, त्यामुळे म्हटलं चला आपण दोघीसुद्धा या ट्रेनचे राऊंड मारूयात, कारण की मी सुद्धा कधी या ट्रेनमध्ये बसली नाही. त्यामुळे एवढे ₹150 त्याला द्यायचेच आहेत आपल्याला. तर चला मग मी पण बसून घेते. तर 2 राऊंड त्यांनी मारले, मस्त सगळीकडे फिरलो. आणि मला ना मॉलमधले सगळे शॉप बघायचे होते, कारण खूप महिने झालं मी सुद्धा आली नाही. तर इथे नायकाचं आणि पर्पलचं जे शॉप आहे ना, ते मला वाटतं मी तरी पहिल्यांदा बघितलं. याच्या आधी ओपन झालं असेल, पण मी काही लक्ष दिलेलं नाही आहे. पण जे आपण ऑनलाईन शॉपिंग करतो आणि इथलं शॉप आहे, याच्यामधलं आणि त्यामधला फरक खूप आहे बरं का. पैशांमध्ये खूप जास्त डिफरन्स आहे प्रत्येक प्रोडक्ट मागे. तेच प्रोडक्ट आहेत नायकाचे आणि पर्पलचे, पण आपण जेव्हा मी ऑनलाईन बऱ्याचदा नायका आणि पर्पलवरनं शॉपिंग केले, इथल्या आणि तिथल्या ह्याच्यामध्ये मी विचारलंसुद्धा किती काय काय प्राईज आहे, तर इथे खूप जास्त. आणि मॉल म्हणलं ना खूपच जास्त प्राईस सांगतात सगळ्या ह्याचे. सगळे ब्रँडेड शॉप असतात इथे माहिती आहे, पण प्राईस कायच्या काय लावलेल्या असतात. त्यामुळे मी फक्त बघितलं आणि निघाले, कारण ऑनलाईन आपल्याला जर स्वस्त मिळत असेल तर इथे कशाला घ्यायचं. तर नायकाचं पण शॉपवरती सगळं होतं बरं का. ममाचे प्रोडक्ट, नायकाचे प्रोडक्ट सगळे होते. तर या पायऱ्यावरनं जायची काही मजाच वेगळी असते. आणि मी माझ्या मिस्टरांना सांगितलं होतं की असा एक व्हिडिओ मला पाहिजे, तुम्ही शूट करा. खूप मस्त आला आमच्या दोघींचा व्हिडिओ. वरूनसुद्धा किल्ला बघितला, इतका मस्त किल्ला दिसत होता ना. सगळे ब्रँडेड शॉप बघितले, सगळं कपड्यांचे, शूजचे, गॉगलचे सगळे शॉप बघितले, सगळीकडे फिरलं. किल्ला बघितला पहिल्या मजल्यावरनं, दुसऱ्या मजल्यावरनं कसा दिसतो काय दिसतो. थोडेसे लायटिंगमध्ये फोटो काढले, व्हिडिओ काढले, थोडीशी मज्जा केली. आणि मूवी काय बघितली नाही आम्ही, फक्त सगळीकडे फिरलो, बघितलं आणि परत रिटर्न निघालो. खाली मस्त मस्त डेकोरेशन केलं होतं बाहेरसुद्धा. तर तिथेसुद्धा परीचे आम्ही इथे 2-4 फोटो क्लिक केले. आणि बाहेरनं असला भारी मॉल दिसतोय ना, काय सांगू तुम्हाला मी. असं बाहेरून बघितल्यावर असं वाटतं कधी एकदा आपण आतमध्ये जातो आणि सगळीकडे फिरतो. खूप मज्जा आली. 1-2 तास कसे गेले कळलंच नाही. तुम्ही पण नक्की जा जर तुम्हाला वेळ असेल तर. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.